सहकाराचा परिस. शंकरराव कोल्हे. कोपरगाव झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट करणारे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे आणि शिक्षणाची गंगा घराघरात पोहोचवणारे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे सहकार महर्षी शंकरराव गेणूजी कोल्हे. आज आपण अशा एका नेत्याचा प्रवास पाहणार आहोत ज्यांनी केवळ साखर कारखानाच चालवला नाही, तर लाखो कुटुंबांच्या आयुष्यात संजीवनी फुंकली. येसगावच्या काळ्या आईच्या कुशीत जन्मलेल्या शंकररावांनी पुण्यासह अमेरिका आणि युरोपमध्ये कृषी विषयाचे उच्च शिक्षण घेतले. परदेशात स्थायिक होण्याची संधी असतानाही वडिलांच्या एका शब्दाखातर ते मायभूमीत परतले. सुटाबुटातील हा तरुण धोतर, शर्ट आणि टोपी या पेहरावात आयुष्यभर शेतकऱ्यांच्या बांधावर उभा राहिला. शंकरराव कोल्हे म्हणजे संघर्षाचे दुसरे नाव. 23 डिसेंबर 1978, जेव्हा हातात रुमणं घेऊन हजारो शेतकरी रिझर्व्ह बँकेवर धडकले होते. या ऐतिहासिक मोर्चाचे नेतृत्व शंकरराव कोल्हेंनी केले होते. परिणामी तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जावरील 1.5% व्याजदर कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. हा देशातील शेतकऱ्यांचा मोठा विजय होता. साखर कारखाना म्हणजे केवळ साखर निर्मिती नव्हे, हे त्यांनी जगाला दाखवून दिले. 80-90च्या दशकातच त्यांनी इथेनॉल, सहवीज निर्मिती आणि औषध निर्मितीचा पाया रचला. आज त्यांचा नातू विवेक कोल्हे यांनी देशातील पहिला बायो सीएनजी प्रकल्प सुरू करून आजोबांचा हाच दूरदृष्टीचा वारसा पुढे नेला आहे. कोपरगावला एज्युकेशनल हब बनवण्यात कोल्हेंचा सिंहाचा वाटा आहे. 1978 पासून त्यांनी स्थापन केलेल्या संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमधून आज हजारो विद्यार्थी जगभरात, अगदी नासासारख्या संस्थेतही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. नगर, नाशिक विरुद्ध मराठवाडा या पाणी संघर्षात शंकरराव कोल्हेंनी नेहमीच शेतकऱ्यांची बाजू लावून धरली. निळवंडे धरण असो किंवा ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील प्रकल्प, पाण्यासाठी त्यांनी स्वकीयांच्या सरकारविरुद्धही रस्त्यावर उतरून लढा दिला. साईबाबा संस्थांचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी शिर्डीत अत्याधुनिक आरोग्य सुविधा निर्माण केल्या. गरिबांना कमी खर्चात उपचार मिळावेत, हाच त्यांचा ध्यास होता. सहकाराचा हा परिस आज आपल्यात नसला तरी त्यांनी पेरलेले विचारांचे बीज आज वटवृक्ष बनले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली दुसरी आणि तिसरी पिढी आज समाजाच्या वेदना जाणून घेऊन विकासाचा हा संजीवनी प्रवास अखंड सुरू ठेवत आहे. कोल्हे साहेबांनी 7 दशके सहकार क्षेत्रात जे काम केले, त्याचा गौरव खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केला आहे. त्यांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे एक कृतज्ञ अभिवादन. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.